भाई ब्लॉगची सुरुवात रात्रीच्या 1 वाजता 12चा निघायचा टाइम ठरलेला. 1 वाजले, गाडीचा टायर पंक्चर झाला. म्हणजे आम्ही काढली ना पार्किंग मधून, तरी माझ्याला मी बोललो त्यांची गाडी वन साईड जाते. मग अजिंक्य बोलतोय घेऊन ये आपण ना सर्कलला बघू. आईच्या आल्या सर्कलला येईपर्यंत 3-4 स्पीड ब्रेकर आहेत. मला वाटतं ट्यूब पाहिजे खा झालं आता. त्यात स्टेपनी कशी काढायची ते नाही माहिती आम्हाला. आमच्या गुरुने शिकवलं नाही, सांगितलेलं की शिकून जावा. कोणाकडनं शिकून जावा ते नाही सांगितलं. पण नाण्या थांबलाय ना आमच्यासाठी. नाण्या थांबलाय भाई. लूप साफ करायला गेला कोणीतरी ब्रेक साफ करून दिला. आता ब्रेक नाही लागत आहे. लागतोय आता गाडीतलं पेट्रोल काढून घेतलंय. आणि काल सकाळी नाण्याचा गिअर पडलेला. भाई तरी लय रिस्की होता वेंचर, गेअर पडला तर. सॅटर्डेला लिंबू नाही बांधलं म्हणून. सॅटर्डेला लिंबू बांधायचं असतं भाई. भाई चाललं आता शिमग्याला. निघायला काम भारी. का झालं का किती वाजता दादाने स्टेपनी घेतलेली, पण ते स्टेपनी काढायचं हत्यारं कुठे आहेत ते सापडत नाहीत. जॅक वगैरे नाही. लेट्स सी. बाई गाडी बनते आता आपली. किती वाजले रे? 1:15. पाग आज 1:15 झालेत भाई. नेहमीच बरं झालं पण निघायला समजलं, नाही तर पूर्ण हायवेवर समजलं असतं तर पण बनवून काम भारी झालं असतं. बनते आता. चलो निघालो गाईज. निघालो भाई. झालं. स्टेपनी पण रिपेअर केली, सगळं रिपेअर केले. आता सीएनजी टाकायला स्टेपनी लावणार कशी? जॅक आता दोन बिल्डर तयार झाले. 2 बाईक पॉवर लिफ्टर आहे पाठी. एकतर भाई टायरचं ते नटच बोला हलवलाय नुसता ही ट्रिप नुसती फावर आहे. एडिट करायची गरज नाही. चलो भाई सीएनजी टाकून भेटू. किती पोहोचले रे? आम्ही पोहोचलो आता इंदापूरच्या मागे आहे. 20 इंदापूरच्या मागे नागोठण्याला. आपण नागोठण्याला पहिला वेग घेतलं. कॉफी चाहिए. लेट झाला आम्हाला ॲक्च्युली ते टायरामुळे. 3:30 वाजले. 7चा टाइम आहे. 8 वाजता गरम पाण्याच्या कुंडात असा. अरे ते गरम पाण्याचं कुंड खराब केलंय रे. कुंडात बोलतोय तू. राजवाडी काय खराब केलंय? कुंडा अरे ते आता सगळ्या ड्रायव्हरांना माहित पडलंय ना. तिथे ना मी तुला घेऊन जातो. आई बघताय ना सकाळी गरम पाण्याच्या कुंडात बसून असं भाई करायला मग नाही आणलंय, पण मग बघूया. असं दादानी तू शब्द तर बोलतो दिलाय. ना, ते वेगळं आहे. आम्ही तुला नेतोय ना, ते प्रॉपर असं कुंड आहे इकडे आणि असं बाजूला मंदिर आहे. ते महाराजांची गुफा आहे. ओवाला मंदिर ते वेगळं आहे. आणि आपण जायचं ते नदी आहे. ते नदी ते वेगळं. दादा नेणार आहे आम्हाला नवीन हिडन स्पॉट. स्पॉट फुल आहे भारी. मला पण माहित नाही, या ट्रिपला आम्ही 2-3 स्किल अनलॉक करतोय. एक आहे आमची ड्रायव्हिंग स्किल आहे भाई. काय रे थोड्या वेळाने येस बॉस. अजिंक्य कॉफी होत्या पहिली. आता चालवणार गाडी. चाय पिऊन भेटतो. नवीन ड्रायव्हर. आता आपण जाणार जरा झोप. भेटला माहिती खाली भेटला तिथं. काय माईक कसला माईक आहे? अरे फोन बिन आला की भाई चाललं रामाची गाणी लाव. रामाची. साहिलने असं काय केलं? रिझन नेक्स्ट पार्ट. चला आता थांबल्यावरती भेटू. दादा आहे ना. ये
फायनली पोचलोय आम्ही. पाहुणे भेटलेत आम्हाला. आमचा हेवी ड्रायव्हर. त्याचा ड्रायव्हिंगचा ब्लॉग नाही केला. हा काय कामाचा नाही. जाताना ब्लॉक घाबरू नको, ब्रेक पायात आहे. नाही आता ब्रेक ते- आता ते. आता ते. लॅम्बोर्गिनी कसं वाटली रे ड्रायव्हिंग? एक नंबर होते. एक साईडला बसलो. खा खा अजून खा अजून खा. स्टेअरिंग फिरवताना फक्त हात फिरवायचा असं वरून. नाही घाबरत नव्हतं ना भाई. आता काय करणार. आता आले गरम पाण्याच्या कुंडावर आंघोळी करायला. हा माझा मित्र आहे, अक्की तटकर आहे. बॉडी बिल्डिंगच्या क्षेत्रात असं खूप मोठा म्हणजे वर्चस्व त्याने हे केलंय. नाही रे, वर्चस्व बॅकग्राऊंड थांबव ना. सब टायटल थांबव ना. काहीतरी बोलतोय ना माझा भाऊ. वर्चस्व स्थापन करायचा म्हणजे त्याचा प्रयत्न चालू आहे. ते आता होईल, 1-2 महिन्यात कव्हर अप करेल. आणि भावाने आता सकाळी एक वडा उसळ खाल्लाय मी. आता बॉडी बिल्डिंग करायची. पण आता हे चीट डाएट चीट डाएट करतोय. गरम पाण्याच्या कुंडावर आलोय. नंदा काय म्हणशील? 2 शब्द. शॉपर शेट. चले साहिल. कम गो 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 गो. यो. गाईज आत्ताच मोटिवेशन माझं फार झालं. मोटिवेशनला फोन आहे आम्हाला एका माणसाचा. तुम्ही कमेंट मध्ये सांगा. कमेंट मध्ये कमेंट मध्ये सांगा. कोणामुळे झाला असेल. टाइम सांग किती वाजले. टाइम 8 वाजून 8 वाजून 50 मिनिटांनी. वा रस्ता विस्ता मस्त केलाय रे. चला लवकर नाही तर पाणी आटले. वाफ व्हायची पाण्याची. हे नाही वाटतं आंदोलन. करणार ते. गाडीची चावी दिली. नेला नाही तरी मग भेंडी कसं जायचं आपण. भाई वातावरण माझा व्ह्यू बघ काय येतोय मोबाईलवर. शॉप बघ. पप्पा अजून मागं बघून व्ह्यू खराब केलास पप्पा. मागे ब्रँडेड चप्पल आहे. एक नवीन स्टाईल. तो ड्रोन वाला मित्र आणायचा ना. तू पावसाळ्यात गेला गावी, आपला मुंबईला गेला कालच. तू पावसाळ्यात आणलेलं असेल काय दिसणार आपला. एक दिवस थांब बोलतो रांडेच्या. आम्ही उडवला असता. काय साईलचा कॅमेरा बांधतोय का वर? आयफोन सॉरी. साहिलचा आयफोन वर बांधून उडूया आपण. आयफोन मला बाहेर येताना दिसतच नाही साहिल. आहे की रिचार्ज संपला असेल. राजवाडी चेतनचा गाव आहे तिथे माझा. धुमक बिमकले घेऊन आली जातो इकडे ना. हे वाचा नंतर. गाभा गरम आहे पाणी. पानी गरम है. हात लागू नका. अबू जो थे हमारे नहीं. कुछ पवित्र है इधर. फा बाबूचा विषय खोल आहे भाई. बोल आहे बाबू आपला काळा आहे. मनानी मनाने पण मस्त चांगला माणूस. 1000 रुपये दिलेत त्यांनी. दिल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद कमिटी. तुझी चड्डी आम्ही धुवून देणार. कमिटी वरचा नारळ सत्कार होईल, पण कसा होईल हे माहित नाही. येडा बनवला त्याने. अरे इकडे. अरे आपण इथेच येतो. अरे मग येडा तिथूनच गेलो. पाणी खाली येतं. चल चल जाऊ दे. चल तिकडे कपडे धुतात. मग काकींच्या वर जाऊया. गरम पाणी नाही. मग काय येडा आहे का? चल तू बोलला गरम येतो म्हणून. गरम येतं ना. त्याचं काय ऐकतोस याड छावा. तुम्हाला बोललो तिथं बसलो. त्याला आंघोळ करायची होती भडवा म्हणून त्यांनी आपल्याला. शिट यार. फा गोवावरची मास्की होती का रे. कट कर दो. जरा प्ले कर दो ना. प्ले कर दो. हुआ ना. खाली असली काहीतरी सापडणार. मार्ग नाही आहे. पाणी इकडेच आहे. विचार ना गरम पाणी. जा ह्याला विचार.
हा मित्र मला जरा एक बोलत होता. जा ना विचार ना हेला नाही अरे त्या काकी द्यायचं लोन क्लिअर झाले की आणणार हा लोन वाला पण लावतात माहिती का खाली खोल पाणी आहे त्याची मारू का जा लवकर. हा माझ्यापेक्षा काय आहे हे नको रे रंगाईवरून नको आहे करू रे गरम आहे चला विचारलं तू चल रे तुला आम्ही नवीन स्पॉट दाखवतो आता. दादाचा मूड ऑफ झाला आमचा कारण की दादा आम्हाला भाजायला आणलेला दादाने तो तेच तर बोलला तो पोरगा. आणि कपडे अरे पण कपडे धुणार ठीक आहे रे आपण थोडी ओळखतो त्यांना त्या नाही आपल्याला ओळखत. असे पवित्र स्थानी असं गलिच्छ काम करून आपल्या अवकाळीनुसार आहे. ए ऋषी काय रे शी भाई आज डिमांड आहे त्याला विकतात आहे अमेझॉनवर. अमेझॉन विकताय गरम पाण्याचा कुंडा किमय आहे एक प्रकारची अर्ध गार पाणी आहे आणि तिकडनं गरम पाणी येते तर निसर्गाची किमय आहे. अरे या नाण्याने याच्यावर पाणी सोडलं आम्ही बघितलंय आता नमो इकडे अजून गरम असेल. अल्प्या आला रे अरे अल्प्यान आहे नाही बोलून आला गावी अल्प्या नाही दिली सुट्टी दिली चला काय आंघोळ करू. चला ना एवढा वेळ टाइम. आम्ही इकडे शिव मंदिरात आहे. इथून ना एक भुयारी मार्ग होता तो आता वरती हे टाकलं त्याच्यावरती तो इथून डायरेक्ट इकडे भुवनगड आहे. भुवनगड इथून दिसत नाही एक्झॅक्टली माहीत नाही तिकडे बाहेर पडायचं असं बोलतात की इथून महाराज जायचे. महाराज तिकडून आंघोळ करून इथे पूजा करून या भुवनगड आतमधून भुवनगडावर. आतमध्ये भोंगा आहे का रे भोंगा आला भोंगीने काम बारीक केलंय मंदिराचं. सुतार असावा गेला बेयात. चला आता आम्ही इथून निघतोय. आम्ही ना क्रिकेटचे सामने भरवलेत त्याचं बॅनर लावायचं त्याचा बॅनर लावायचा आहे. ते आम्हाला काम पूर्ण करायचे आहेत. आमची कामगिरी बॅनर में भाऊ का फोटो. पाणी मस्त गरम होतं थंड पण होतं कॉकटेल होतं कॉकटेल होतं भारी एक नंबर नादच नाही. पाठ दाखवलं पाहिजे याची पाठ सोलपाटलेली. माझे पाठ मला रात्री बोलतो ट्रेन मध्ये सोलपाटली पण ट्रेन मध्ये बसायची आधी सोलपाटलेली त्याची पाठ. पाठ नको पण पाठवून काय बोलू नका. का रे टाकू शकतो जॉंगी दाखवलीस ना. नाही आलं ते कपुरे होतात आपण काय आपण तर काय चला करतोय. खाली टाक भाई क्रिकेटचे सामने जिंकते फिल्डिंग वर जिंकते माझ्याच्या. एक धाव धाव संख्या 10 धाव संख्या 6 आणि हा निर्धार चेंडू. आमचे संघ मला बॅटिंग पण अशी करतोय ना या टायमाला त्याला ट्रॉफी आणि आपले युट्यूबर जागे झाले तिथे युट्यूबर अक्षय तटकरे आणि सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा. अक्षय तटकरे चॅनलला सबस्क्राईब करा. 126 फॉलोअर्स आहेत वाडीतले सोडून 25. आणि हा चौकार आलेला पहिला संघासाठी बघा फिल्डिंग आहे आणि बिल्डिंग उद्या दादा भाई मॅच खेळायला आलाय का कॉमेंट सोडून मॅच 11 धाव तटकरेचं दुसरं गोलंदाजी. शेवटचा चेंडू 11 चेंडू मध्ये 11 धावा संघाने केलेल्या आहेत. संघासाठी आपले युट्यूबर अक्षय तटकरे सज्ज. युट्यूब लाईव्ह चालू आहे. संघासाठी काहीतरी करा. बॅटिंग दाखवा लाईक वाढतील आणि युट्यूब लाईव्ह चालू असल्यामुळे आणि हा निर्धार चेंडू
ओव्हर समाप्तीनंतर धाव संख्या 11 आणि संघासाठी तिसरे सज्ज गोलंदाज उदय मिरगल आणि स्ट्राईकला दीपक भोजने आणि संघासाठी 2 पॉइंट करून देण्याचा प्रयत्न उदय मिरगल यांचा आणि दीपक भोजने टॉप 1 मध्ये जाण्यासाठी प्रयत्न आणि हा चेंडू मारलेला आणि हा 2 धावा 2 धावासाठी चेंडू मारलेला आहे दीपक भोजने 13 श्रीकृष्ण क्रीडा मंडळाचे सदस्य आणि हा सपाटा 1 धाव चेंडू 14 धावा आणि हा 15 3 चेंडू 15 धावा आणि हा निर्धार परत आणि हा निर्धार चेंडू आणि हा एक निर्धार ओव्हर समाप्त तिसऱ्या ओव्हर समाप्तीनंतर धाव संख्या 17 18 चेंडू 17 धावा आणि विदेश स्वतः आणि हा फिल्डिंग केली होती पण थोडा निर्धार चेंडू रिप्ले युट्यूबला भेटेल तुम्हाला आणि हा डॉट चेंडू युट्यूब वाले युट्यूब करतायत आणि हा चिकी चार्ज डिक्लेअर धाव वरती गेला धाव संख्या लागला 18 3 चेंडू 18 धावा अक्षय तटकरे सबस्क्रायबर वाढल्या आणि या चौकार मध्ये तुमचे 5 सबस्क्रायबर वाढलेले आहेत 18-22 4 चेंडू 22 धावा आणि हा गॉड आणि हा पाच नाही धाव संख्या 1 ने वाढून झाले 23 आणि शेवटचा चेंडू नो नाही धाव संख्येत 1 ने भर आता पळा 25 धाव संख्या 25 गुड मॉर्निंग भाई. आज पालखीचा दिवस आहे. पालखी आणायला चाललो आहे. सगळी पोरं पुढे गेली. आईला गाणे आलेला मला उठवायला. उठवला नंतरला पालखीला खाली जायच्या टायमाला पुढं गेला. मला वाटलं की अजून गेली नाहीत म्हणून मी थांबलो घरातच. मी साहिल भाईने नाश्ता नव्हता केला. नाश्ता करून आता आम्ही पालखी आणायला निघालो आहे. अजिंक्य असेल वाजेवाडीत, त्याला घेऊ. नाही तर तो पण गेला असेल त्या आईला. रस्ता त्या मोठमोठ्या दगड्यांवरून विदाऊट चप्पल आणली पालखी. पालखी आले. कोण रे लाईट गेल्यावर झोपायला गेला बोलला काय? झाली काय रे? होय. नाही वाटत. चांगला तू जोडा टाका आलाय वाटतं. आली 2 राऊंड मारून फायनली आमची आता काय आमच्या घरापर्यंत आगमन होत आहे. अर्ध्या रस्त्यात चढलेलं आहे आणि खूप मोठा आमचा गड आहे. भाऊ गड दाखव जरा. गाड्याच्या पायथ्याशी इंजिन हे झालेलं आहे गरम. नाही ऍक्च्युली आम्ही चालत नाही. आमच्या आईच आम्हाला वर घेऊन जात आहे. अक्षय तू बोल पुढे.
कॉफी घेऊ. जरा साखर जास्त पाहिजे. एक दे लवडू. थँक्यू नान्या भोसरी किंग. आता दोन बेडके येणार आहे का सिद्धू? आता 2 बेडके येणार आहे. आजी दादा मला सोडून आला का खाली लवडू? सोडून नाही आलो. अरे याला बोलतो थांबा येईल हळूहळू पुढे जाऊ. इथं थांबलो तर आपण इथंच राहू. फोन केलेले 4 फोन केले, एक पण फोन नाही लागला. लागत नाही आता मी काय करू? आयफोन आयफोन 22 नेटवर्क ठेव. पालखी आणली आम्ही आता. आता जरा आराम करायचा. आराम करायचा. काय रे व्हिडिओ दिसत नाही टाकतो. अरे एडिट करायला आता आम्ही गाडी शिकत होतो ना. गोंदियावरून गेलो ना आम्ही. गोंदियावरून ऐकता रे, नाही गोंदियावरून गेलो ना मुंबईला. गाडी येत नव्हती आम्हाला. आम्हाला तो एक होता. तिथून चालवायला शिकलो ना आम्ही. आता डायरेक्ट गाडी आणली गाडी. म्हणजे विचार कर काय शिकत होतो आम्ही सगळे विकेंड जागे. गोंधळाला एक जण बोलतो की काय तुम्ही 2 व्हीलर नेता. गोंदियाला एक जण आम्हाला धमकी दिला ना. हा. काय 2 व्हीलर मला पण शिकवा. नको. एकाला शिकवली, एक चिपळूणलाच घेतला त्यांनी परशुराम घाटात. चालवतो मी चालवतो. अरे काय नाव ना. म्हणजे दोन वेळा एकदम ट्रकच्या अशा बोशात घुसता आम्ही वाचले. अक्षयला सांगितलं हँड ब्रेक खेचून राहा. अक्षय जो पाणी पितोय, पाणी पिता पिता ट्रकच्या बोशात गाडी. हँडब्रेक लागत नाही. हँडब्रेक लागत त्यामध्ये उतरतला नाही लागत. नाही लागेल. पालखी ते दाखवतो आता मध्ये. तुला करायचं पालखीचा. सोन्याच्या पावलांनी उंबराव लांडून आली ही घराला. सोन्याच्या पावलांनी उंबराव लांडून आली ही घराला. चंदनी पालखीत आई निघाली शिमगा खेळायला. शिमगा खेळायला.
केला. आता पोचलोय परशुराम घाटात. पाठीमागे आमचे मालक बसलेत, त्याच्या बाजूला मालकांचे मॅनेजर, इकडे ड्रायव्हर कंडिशन बघू शकता तुम्ही ड्रायव्हरची. इकडे असिस्टंट ड्रायव्हर, इन केस ड्रायव्हरला झोप आली तर. आणि ठेव परशुरामवाडा ट्रॅफिक आहे. तो एक टेम्पो आहे रे पुढे. परशुराम घाटाचा हा पॅच अजून बनला नाही. आमचे ड्रायव्हर साहेब बोलत होते की त्या साईडचा रस्ता खाली दिसतोय, पण बोलत जाऊ दे, नको नको. तुम्हाला भेटू एका ब्रेक नंतर कुठेतरी चहा पियायला थांबू तेव्हा. फा चड्डी मीटिंग होणे इंदापूरला पोचलो आता आम्ही. आणि आम्हाला एक आहे ना खतरनाक गोष्ट भेटली. पाठी एक आहे ना सटरंगी किडा आहे. तो आम्ही झूम नाही होते रे माझं. झूम नाही होते तुम्हाला नंतर जाताना एकदम डिटेलमध्ये बोट टाका मी दिसेल. बघा, इथे इथे अजून जरा अजून हा हा सटरंगी किडा एका नाही पाहिजे मॅडम. माणसाच्या याच्यातून काढलेला आहे. कशातून ते तुम्ही ओळखा. माणसाचं नाव सांग. त्या माणसाचं नाव आहे प्रणय कांबळे. कोण बोला डिस केलाय. आणि ह्या सेम कलरचा किडा आहे ना, त्याचा एक मित्र आहे सिद्धेश गाडगे, त्याच्याकडे पण आहे. पण त्याचा निघाला नाही, त्या पप्प्याचा निघालाय. त्याचा काढता काढता आम्ही जमलो. भाई ट्रॅफिक नव्हती एवढी. इथून 2.5 तासावर घर आहे. परत 2.5 तासावर गाव आहे. 2.5 तासावर गाव आहे. 2.5 तासावर गाव आहे. 3.5 तासावर 3.5 तासावर गाव आहे. आणि गावावरून यायचं मन नाही गाव करत. आहे. नाश्ता वगैरे करू. नाश्ता नाही करणार. तू मॅगी सांगितली होतं, मॅगी घेऊन गेले ते. अजून मॅगी खातोय. चल आई शिवाय शिवाय कमी द्यायच्यात. गावाला गेल्यावर आता ड्रायव्हर चेंज होणार. गावाला गेल्यावर समजतं की आमचे ब्लॉग आहेत ना, शाळेतले पोरं बघतात. आणि जे अकोल्याच्या ब्लॉगमधल्या ज्या शिव्या आहेत ना, त्या आमच्यावरच त्याचा प्रयोग झालाय. हा बोलला नाही मला काय सेटल झालं. आणि आमच्या त्या ब्लॉगमधल्या शिव्या आणि ते इशारे सगळे गावाला जाऊन आमच्यावरच त्या सगळ्यांचा प्रयोग झाला. स्वप्नीचा पोरगा तुला करत होता कोणाला? रोहितला असं करतो. बाई शिकला, पप्प्याकडून शिकलाय. चला खाऊन भेटू. भाई खाऊन भेटू म्हणजे डायरेक्ट मुंबईलाच डायरेक्ट आलो. डायरेक्ट अजिंक्यनी गाडी घेतली होती. तुला अजिंक्य गाडी चालवायला लागला तर डायरेक्ट मी झोपलो तर डायरेक्ट त्याने अमृतनगरला आल्यावरती उठवलं मला घरी आल्यावरती. त्यानंतरला बॅग वगैरे घेऊन थकलेलो. दुसऱ्या दिवशी ऑफिस असताना बाई मुंबई म्हणजे असं गावावरून आलो ना की एक दिवस सुट्टी पाहिजे प्रॉपर आराम करायला, तर मजा. दुसऱ्या दिवशी ऑफिसला जायला लागलं, त्यामुळे थकलेलो. मग ब्लॉग एंड करायला मिळाला नाही. तो ब्लॉग आत्ता एंड करतोय. चला, आय होप तुम्हाला आवडलं असेल. कारण शूट गावी गेलं की मोबाईल भाई वेगळीकडे राहतो आणि फुल धमाल करूशी वाटते. मोबाईल नसतो जातात, पण तरी ट्राय केला खूप ब्लॉग काढायचा, ब्लॉग शूट करायचा. आय होप तुम्हाला आवडलं असेल ब्लॉग. चला भेटू नवीन ब्लॉगमध्ये. आता नवीन ब्लॉग इन द सेन्स हर्षलची गाडी येणार आहे. हर्षलची गाडी घ्यायला जायचं गुढीपाडव्याला. तो ब्लॉग शूट करू आपण. चला भेटूया आपण.